तर आपण आता आहोत विदर्भामध्ये. विदर्भामधील वरुड या शहरात आपण आहोत. तर जसं आपण बघू शकतो की हाऊसफुलची पार्टी इथे लागलेली आहे. चित्रपटगृह पूर्ण खचाखच भरलेलं आहे आणि आता आम्ही वाट बघतोय की प्रेक्षक बाहेर येतील आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. खूपच चांगला वाटला, म्हणजे आमच्या नवीन पिढीसाठी की आपण आता समोर कसं वागावं याच्यापासून इन्स्पायर झालं. खूपच छान. नवीन पिढी म्हाताऱ्या लोकांना सोडून देतात, त्याबद्दल हा पिक्चर खूपच छान आहे आणि अशी गरज आहे सर्वांना दाखवण्यासाठी. खूपच छान झाला हा पिक्चर. जुनं फर्निचर पाहताना असं वाटलं काय असेल हा पिक्चर, पण खरोखर हा पिक्चर नवीन पिढीने बघण्यासारखा पिक्चर आहे. आणि नवीन पिढीने हा पिक्चर बघितल्यावर त्यांच्यामध्ये जर खरोखर परिवर्तन झालं तर आज वृद्धाश्रमाची गरज आपल्याला भासणार नाही. नंतर भरपूरशा युवा पिढींमध्ये आपलं समोर येऊ नये याच्यासाठी ते थोडेसे सुधारणा करतील स्वतःमध्ये. म्हणजे त्यांनाही थोडीशी आठवण येईल की असं आपल्या बाबतीत असं होऊ नये किंवा लोकांनी आपल्याला नावं ठेवू नये, तर ते थोडीशी म्हणजे अलर्ट होतील या बाबतीत. पाहून एकदम मन असं भरून आलं आणि युवा जी पिढी आहे त्यांच्यासाठी खूपच छान पिक्चर आहे. तरुण पिढीला खरोखरच अशा विषयाची गरज आहे आणि पिक्चरचं जे कथाबीज कथानक म्हटलं जातं ते खरोखरच खूप सशक्त आहे आणि त्यातून तरुण पिढीला खूप शिकण्यासारखं आहे. आणि नवीन मुलांनी किंवा नवीन पिढीने कसं वागावं, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी आयुष्यात खूप कष्ट केलेले असतात, त्यासाठी त्यांनी आपलं वर्तन कसं ठेवावं आणि आईवडिलांच्या अपेक्षा नाही पूर्ण पण आपल्या परीने शक्य तितक्या पूर्ण कराव्या असा संदेश या पिक्चरमधून आहे. त्यामुळे आजकाल लोकांनी याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. जे तुमची युवा पिढी आहे त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे की नाही, आई वडील खरंच एकटे आहे याचा विचार केला पाहिजे. आणि मुलांना शिकवणं हे त्यांचं कर्तव्य आहे, हे सोडून नाही दिलं पाहिजे. हे तर कर्तव्य आहेच, पण मुलं शेवटीच म्हणतात कर्तव्य आहे, पण ते कर्तव्य तुमच्याही पुढे येणारच आहे ना, तुम्हालाही त्याच्यातून जाणेच आहे. अतिशय उत्कृष्ट विषय यामध्ये घेतलेला आहे. सिनियर सिटीजनची काय मागणी असते, त्यांच्या मुलाकडून काय अपेक्षा असतात, त्यांचं सुंदर प्रदर्शन यात दाखवलेलं आहे. त्यांना आपल्या मुलाकडून पैसा नको, संपत्ती नको, त्यांचे 2 प्रेमाचे शब्द किंवा त्यांनी पाठवून फिरलेला हात हे त्यांना स्वर्गसुखाप्रमाणे आहे. हा जसा संदेश महेश्वरांनी दिला तसंच यात मोबाईल हा जो एक राक्षस आलेला आहे त्याविषयीसुद्धा आपल्या महेश्वरांनी यामध्ये कॉमेंट टाकलेले आहेत. अतिशय अप्रतिम अशी कलाकृती आणि खरंच बंदेसरांनी सांगितल्याप्रमाणे आताच्या युवा पिढीने हे बघायला पाहिजे की अतिशय दूर चालले आहे आपली जी जनरेशन गॅप आहे ती भरून निघायला पाहिजे. आणि या पिक्चरचं आम्हाला त्याच्यासाठी अतिशय प्रोत्साहित करेल. की बघितलं तुम्ही जेव्हा बाहेर येत होता तेव्हा थोडा भावनिक झाल्या होत्या, तर काय सांगाल चित्रपटाविषयी? चित्रपट खूपच सुंदर आहे. नवीन पिढीला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. पिक्चर तर एकदम छान होता आणि या पिक्चर पाहून समाजामध्ये काहीतरी बदल व्हावा, कारण ही समस्या आता वृद्धांची अतिशय वाढत चाललेली आहे. त्यांना पैसा नको, पण 2 शब्द प्रेमाने आपल्याशी मुलांनी बोलावं एवढीच अपेक्षा आहे आणि हाच धडा वृद्धांनी यातून घ्यावा ही मला अपेक्षा आहे.